शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केलेलं होतं, की माननीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज कर्जमाफीची सुरुवात होणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जमाफीची पहिली यादी येणार आहे. अखेर या पहिल्या यादीमध्ये राज्यातील 556 शेतकऱ्यांची कर्जमाफी आज झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अखेर कर्जमाफीचा श्रीगणेशा आजपासून सुरू झालेला आहे. राज्यातील ठाणे, अमरावती, लातूर, नागपूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे आजपासून. कारण आज पहिली यादी येणार म्हणून सकाळपासून बातम्या होत्या, रात्री बातम्या येत होत्या. अखेर राज्यातील सरकारने आज पहिली यादी प्रसिद्ध करून 30 जुलैपर्यंत इतर सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षित आहे की कर्जमाफी कधी होईल आणि या कर्जमाफीला अखेर सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या या पहिल्या यादीमध्ये शेतकरी मित्रांनो फक्त जिल्हा बँकेची कर्जमाफी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 2,99,37,000 रुपयेची कर्जमाफी आज पहिल्या दिवशी झालेली आहे. हा लाभ 553 शेतकऱ्यांना आज मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, एकूण ठाणे जिल्ह्यातील 182 शेतकऱ्यांची आज कर्जमाफी झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील 58 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील 133 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. नागपूर जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील 85 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. तर सातारा जिल्ह्यातील 38 शेतकऱ्यांची कर्जमाफी आज झालेली आहे आणि ही कर्जमाफी फक्त जिल्हा बँकेची झालेली आहे. त्यामुळं आता इतर बँकांची कर्जमाफीची प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि 30 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल असं माननीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातूनही सांगण्यात आलेलं आहे व राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खूप दिवसापासूनची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा अखेर या 6 जिल्ह्यातून कर्जमाफीच्या सुरुवात झाली आहे. त्यामुळं आता इतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळं राज्यातील जी कर्जमाफीची प्रतीक्षा 2026मध्ये राज्य सरकारने दिलेलं जे आश्वासन होतं त्या आश्वासनपूर्तीला आजपासून सुरुवात झाल्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे, अमरावती, लातूर, नागपूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कर्जमाफीच्या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावं येणार आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण करून KYC होताच त्यांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे व त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जही देण्यात येणार आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळं राज्यातील सरकारच्या जो कर्जमाफीसाठीचा जो टचालेला होता त्या टचाला त्यांनी स्पष्टही केलं की कारण कर्जमाफीला उशीर होण्याचं कारण म्हणजे 2019मधील ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्या शेतकऱ्यांचीही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळं ज्या इन्कम टॅक्स भरणारेही शेतकरी आहेत अशा इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांचीही यादी येणं बाकी होतं. या सर्व प्रक्रियेमुळं उशीर झाला, परंतु आता उर्वरित प्रक्रिया पूर्ण झालेली असून लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे राज्यातील कुठेतरी शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची जी आशा होती ती आशा आता पूर्ण व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याची सुरुवात आज 56 लाख शेतकऱ्यातून 553 शेतकऱ्यांची कर्जमाफी आज पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीत करून अखेर कर्जमाफीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जशा अपडेट येतील तशा अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.